मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत। त्यापूर्वी ते मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। या ठिकाणी मराठा बांधवांशी चर्चा केल्यानंतर ते आपली पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख जाहीर करणार आहेत। या ठिकाणी जरंगे पाटलांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मराठा बांधव विविध ठिकाणाहून अंतरवाली सराटीत एकत्र येत आहेत। मराठा भगिनी देखील या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत। काय सांगणार ताई, जरंगे पाटील आज आंदोलनाची घोषणा करणार आहेत, तुम्ही तयार आहात का आणि कशा प्रकारे जरंगे पाटलांनी आंदोलन करावं असं वाटतं? हे पहा, जरंगे पाटील जी भूमिका घेतील ती माता भगिनी बंधू यांना मान्य आहे। मराठा समाजाला आज जरंगे पाटील यांनी मीटिंग बोलवली म्हणून मोठ्या संख्येने मराठा मावळे माता भगिनी महाराष्ट्रातून इथं येत आहेत, आले आहेत। जरंगे पाटील यांनी फक्त उपोषण करू नये अशी आमची माता भगिनीची मागणी आहे। का तर पाटलाची तब्येत अगदी नाजूक झालेली आहे। आज 3-4 वर्ष झालं उपोषण करून करून खालवली। पाटील आम्हाला मराठा समाजाला महत्वाचे आहेत। पाटलांनी कुठलेही आदेश द्या। आता मुंबईला आम्ही 2 वेळेस गेलो, तुम्ही बघितलं, महाराष्ट्र सरकार हादरून गेलं, मंत्रालयामध्ये एक मंत्री थांबला नाही। यापेक्षाही वेगळी भूमिका पाटलांनी घेतली, तिथं मराठा बांधव भगिनी नक्कीच पुढे असणार। वेगळी भूमिका म्हणजे दिल्ली जायचं आता? नक्की दिल्ली, मुंबई, पाटील आज जी घोषणा करतील ती मंजूर आहे, फक्त उपोषण नकोय। ताई, काय सांगणार की जरंगे पाटील यापूर्वी मराठा समाजासह 2 वेळेस मुंबईकडे गेले होते, आता परत अशी परिस्थिती येईल का आणि जर आली तर मराठा समाज सज्ज आहे का? हो, सज्ज आहे। मराठा सभा सज्ज आहे। दादा म्हणतील तसं, दादानं जे निर्णय दिला तोच निर्णय होणार। आम्ही दादा म्हणतील तसं ऐकणार। मुंबई म्हणलं मुंबई, दिल्ली म्हणलं दिल्ली, कुठं पण जाणार, पण आम्ही दादाला घेतल्याशिवाय आरक्षण राहणारच नाही। जरंगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे की जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करतील, तुम्हाला काय वाटतं? हो, करणार उपोषण करू नये दादानं उपोषण करू नये। आम्ही दादाच्या सोबत आहे। दादा जसं म्हणतील तसं आम्ही करणार, पण उपोषण करू नये। ताई, काय सांगणार की जरंगे पाटलांनी आज पुन्हा एकदा बैठक बोलवलेली आहे, आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यता आहे, कसं बघता याकडे? दादानी उपोषण थांबावं। आम्ही सगळ्या भगिनी आहेत ना, बीड जिल्ह्यातून आलो आहेत, आम्ही दादाच्या कायमस्वरूपी पाठीशी आहोत। जर जरंगे पाटील म्हटले की मुंबईला जायचं तर मराठा समाज तयार? आम्ही तयार आहोत, दिल्लीपर्यंत म्हणलं तरी तयार आहोत। बरं ताई, इंधन बचतीबाबत पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, मग तो समोर ठेवून तुम्ही कशा प्रकारे मुंबईला जाणार? हे पहा, मला वाटतंय हे भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दरारा फक्त आमच्या पाटलाचाच आहे असं मला वाटतं। कारण त्यांनी बरेच इंधन, पेट्रोल वगैरे वगैरे, सोनं काय 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 सांगितले, महाग होणार, घेऊ नका। मग हे कशासाठी? तुमची सत्ता आहे, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती संख्या आहे ही माहिती होती ना। मग जरंगे पाटलांचाच ह्यांना दरार आहे म्हणूनच हे आता यांनी अशी घोषणा केली का हे मला म्हणावं लागेल। त्यांनी इंधनची जरी घोषणा केली तरी आम्ही घोडे स्वार, बैलगाडी, पायी जाऊ, पण जरंगे पाटील म्हणतील मुंबईला चला, दिल्लीला चला, तिथं आम्ही नक्कीच जाऊ। दादा, काय सांगणार की जरंगे पाटील आज पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करणार आहेत, कसं बघता, त्यांनी कशा प्रकारे आंदोलन करावं असं वाटतं? आज मनोजदादा जरंगे पाटील जे आदेश देतील ते मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे। आणि महाराष्ट्र सरकारनं जे आश्वासन दिलं तर दादांना ते पाळलं नाही आणि मराठा समाजाला खेळवतंय, निकट टोलवाटोलवी करतंय, अधिकाऱ्यांना बोलतंय वेगळं, कराय सांगतंय वेगळं, ही नाटक चाललेलं आहे सरकारचं। परंतु जर आज पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिला तर तुम्ही तयार आहात का? मनोजदादा जरंगे पाटील जो आदेश देतील ते आदेश आम्हाला मान्य आहे। आणि मराठा समाजाने एकदा जर हर हर महादेव, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे ही जर घोषणा दिली तर सरकारची पळताभुई आम्ही करू। बरं, या ठिकाणी काही महिला भगिनींनी जरंगे पाटलांनी उपोषण करू नये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटलांनी उपोषण करू नये, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी। कारण आता हजारो जरंगे पाटील या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आंदोलनासाठी तयार आहेत। संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील जे काय शब्द देतील, जो काय आदेश देतील ते आम्ही सर्व मानू आणि आम्ही सुद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जरंगे पाटील जो काही इशारा देतील त्या इशाऱ्याला, त्यांच्या म्हणण्याला आम्ही साथ द्यायला तयार आहोत। मात्र जरंगे पाटलांनी उपोषण करू नये, जर त्यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केली आणि त्यासाठी देखील तयार आहोत असा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी, मराठा बहिणींनी दिलेली आहे। गौरवशाळी, मुंबई तक, अंतरवाली सराटी.